शहादा तालुक्यातील मोहिते ग्रामपंचायत मार्फत माहिती देण्यास टाळाटाळ, मोठा भ्रष्टाचार झाला असावा का? शहादा तालुक्यातील मोहिते येथील ग्रामपंचायत कार्यालयात माहिती अधिकार कायद्याअंतर्गत पत्रकार श्री कैलास गुलाब सोनवणे, मोहिते तालुका शहादा यांनी सदरील माहिती मागितली। जसे मागील 25 वर्षापासून अतिक्रमणधारकांच्या नोंद वही, गावठाण परिसरात ग्रामपंचायत कडून दिलेले जागेचे ठराव, अतिक्रमणधारकांची नावांची लिस्ट, त्यांना ग्रामपंचायत प्रशासनाकडून पाठवलेल्या नोटिसांची झेरॉक्स कॉपी व जागा कोणत्या कामासाठी दिलेली त्याची नोंद, हे सर्व माहिती अधिकार अंतर्गत माहिती मागितली असता मोहिता ग्रामपंचायत कार्यालयातून ग्रामसेवकाकडून उडवाउडवीची उत्तरे मिळाली। जसे की याप्रमाणे आम्ही ते रेकॉर्ड देऊ शकत नाही, ते खूप किचकट काम आहे व बरेच उत्तरे देऊन माहिती नाकारून देण्याचा अगदी मनापासून प्रयत्न ग्रामसेवकांनी केला आणि बुद्धी पुरस्कार केंद्रीय कायदा 2005 माहिती अधिकार कायद्याचा अपमान व उल्लंघन ग्रामसेवकांनी केले आहे। शहादा तालुक्यातील मोहिते ग्रामपंचायत कार्यालयात विविध विषयांवर माहिती मागितली जाते, परंतु काहींना बहाणे व गावगुंडांचे प्रेशर आणून ग्रामपंचायत प्रशासन माहिती देण्यास टाळाटाळ करत असते। याचे कारण ग्रामपंचायत प्रशासनाचा गैरव्यवहार समोर येऊ नये हा असावा असे मला वाटते। शहादा तालुक्यातील मोहिते ग्रामपंचायत पदाधिकारी यांनी खूप मोठ्या प्रमाणावर हुकुमशाहीचा वापर करून मनमानी पद्धतीने कारभार चालवला आहे, म्हणून कोणतीही माहिती मागितली तर ते टाळाटाळ करतात। ग्रामसेवक म्हणतात मला माहिती आहे असे माहिती अधिकार अर्ज भरपूर येतात, त्यांना कसे उत्तर द्यायचं ते मला माहीत आहे। असा अर्ज किती आले आणि किती गेले काही फरक पडत नाही मला, मी 25 वर्षाचा असताना नोकरीला लागलेलो आहे, याचा मला पूर्ण अनुभव आहे असे गावातील नागरिकांना सांगतात ग्रामसेवक। पण मी गावातील नागरिक या नात्याने जराही खपवून घेणार नाही, याचे उत्तर त्यांना द्यावेच लागेल। मी श्री कैलास गुलाब सोनवणे, माहिती अधिकार कार्यकर्ता तथा पत्रकार या न्यूजच्या माध्यमातून सांगू इच्छितो की शहादा तालुक्यातील मोहिते ग्रामपंचायत प्रशासनाने केंद्रीय कायदा माहिती अधिकार कायद्याच्या उल्लंघन केल्याच्या प्रकरणी पंचायत समितीच्या प्रांगणात मी आमरण उपोषण करेन। आचारसंहिता संपल्यावर व योग्य ती कार्यवाहीची मागणी वरिष्ठ कार्यालयाला करावी लागेल। मोहिता गावातील गावठाण हद्दीतील सर्व जमिनीची चौकशी करण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने मोहीम राबविण्यासाठी निवेदनाद्वारे सांगण्यात येईल, याची शहादा तालुक्यातील मोहिते ग्रामपंचायत प्रशासनाने नोंद घ्यावी। माझं नाव कैलास सोनवणे, मोहिते तसे इथले रहिवासी आहे। तुम्ही ज्या ग्रामपंचायतीवर माहितीचे अधिकार टाकून माहिती मागवले आहेत ते का मागवले? आमच्या गावाला 3 वर्षांपासून ग्रामसभाच होत नाही, 3दा ग्रामसभा घेतली गेलेली आहे। त्यामुळे आम्ही ग्रामसभात ही माहिती ग्रामसभेत आम्हाला विचारायची होती, पण ग्रामसभाच घेतली जात नाही, म्हणून आम्हाला माहितीचे अधिकार टाकण्यासाठी हे केलेलं आहे। माहिती काय काय मागवली आपण? आम्ही विकास कामांची माहिती मागितली आहे आणि गावात जे अतिक्रमण झालेलं आहे त्याची माहिती मागवलेली आहे आणि खूप मोठ्या प्रमाणावर आमच्या गावात भ्रष्टाचार झालेला आहे, आम्हाला त्याविषयी ग्रामसभेमध्ये मांडायचं होतं, म्हणून आम्ही ती माहिती मागवली आहे। पण ते माहिती देण्यास आम्हाला टाळाटाळ करत आहे। का टाळाटाळ करत असावे? खूप मोठ्या प्रमाणे आमच्या गावाला मोठं गाव असल्यामुळे निधी भरपूर येतो, त्या निधीचा कुठं कसं वापर केला गेलेला आहे, विकास कामं कुठं केलेले आहेत, या बाबतीत आम्ही विचारण्यास आम्ही माहिती अधिकार टाकलेला होता, पण ते हिशोबात देत नाही आणि खूप मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झालेला आहे आमच्या गावामध्ये, हे आम्हाला दिसून येतोय। जो पैसा आलेला होता शासनाकडनं तो तुमच्या म्हणण्यानुसार तो वापरलाच गेला नाही का? म्हणजे विकास कामं काय झालेलं नाही? विकास कामं ठप्प झालेले आहेत, विकास कामं काय झालेले नाही आहेत, एकदम निष्कृत दर्जाचं कामं झालेले आहेत, जे बी झालेले आहेत ते, आणि खूप मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झालेला आहे। जो निधी आलेला आहे तो चुकीच्या ठिकाणी वापरून फक्त जे ठेकेदार, इंजिनियर हे सगळे खिशे भरायचं काम केलेले आहेत। संबंधित ग्राम विकास अधिकारी यांच्या मते तुमच्याशी काय बोलणं झाल्यानंतर काय स्पष्टता केली का त्यांनी? त्यांच्याकडे माहिती मागितल्यास ते म्हणतात की आमच्याकडे एवढं माहिती 25 वर्षाची नाही आहे आणि एवढं किचकट काम कोण करतं, तुम्ही या ग्रामपंचायतला ओव्हर सेटिंग तुम्हाला दाखवून देऊ, तुम्ही फोटो काढा की काही करा, पण आम्ही तुम्हाला माहिती देऊ शकत नाही।
तर हे माहिती मागण्याच्या मागे आपल्या सोबत किती गावकरी आहेत? गावकरी भरपूर आहेत सोबत, पण ग्रामपंचायतीचे जे कारभार सांभाळतात, जे कार्यरत आहेत आता, त्यांची गुंड प्रवृत्ती आहे. ते कोणी आवाज उचलला का त्यांच्यावर दडपशाही आणतात, त्यांना जीवेठार मारण्याची धमकी देतात. म्हणून गावकरी समोर येत नाही. समजा आता त्यांनी माहितीच्या अधिकाराचे माहिती दिली नसता, तुमचे पुढचे पाऊल काय राहणार आहे? आम्ही पंचायत समिती समोर आचारसंहिता संपली का उपोषणाला बसणार आहे. ग्रामपंचायतच्या अमरण उपोषणाला बसणार आहे. 24 लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी पंकज अहिरे, नंदुरबार.